नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता की अर्धापूर शहरामध्ये ज्या वेळेस पूर परिस्थिती होती त्या पूर परिस्थितीमध्ये घरामध्ये पाणी गेल्यावर बऱ्याच जणांचं खाद्य जे पदार्थ आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। यावरती अर्धापूर शहर तहसील कार्यालयाच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक सर्वे करण्यात आलेला होता की कुणाचं किती नुकसान झालेलं आहे। अशा नुकसानग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासनाने अर्धापूर शहरातील जवळपास 80च्या वर लोकांचे नाव नोंदणी करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी अर्धापूर शहरातील 80 लोक लाभार्थ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपामध्ये 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते आणि अन्नधान्य या ठिकाणी देण्यात आलेले आपण पाहू शकता। या ठिकाणी हे धान्य देण्यात आलेले, परंतु ही एक खंतनीय महत्वाची बाब अशी की हे धान्य आपण पाहू शकता की ज्या धान्यामध्ये खाण्यायोग्य हे धान्यही नाहीये। पाहू शकता एकदम चुरी आणि किडे आळ्या असलेले हे धान्य आपण परिपूर्ण धान्य पाहू शकता। या ठिकाणी ही डाळ, ही डाळ सुद्धा खाण्याचे योग्य आहे का आपण पाहून सांगू शकता। आणि हे गहू सुद्धा पाहू शकता। या ठिकाणी असं वाटतं की गोरगरिबांच्या कोपऱ्याला गुळ लावण्यात आलेला आहे आणि काळीमा फासण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। ही मी आपण पाहू शकता या ठिकाणी काही लोक आहेत। भाई, जे आपल्याला माल मिळालेला आहे तांदूळ कशा पद्धतीचे आहेत? तांदूळ खराब आहे तर गहू कशा पद्धतीचे आहेत? कडक गहू आहेत। आणि डाळ आपल्याला काय वाटतं सरकारने ही मदत केलेली आहे का चांगली आहे का वाईट आहे? माल चांगला द्यायला पाहिजे होता, बरोबर आहे। तुम्हाला माल कसा आलेला आहे? मला काय नाही सर, कणकी पण बेकार वाटायला मला कणकी तर चांगली आहे याच्यापेक्षा आहे, म्हणजे माल चांगला नाही असं म्हणणं आहे। आपण पाहिलं की खरंच ही खंतनीय बाब आहे। जर महाराष्ट्र शासनाला द्यायचं होतं तर कुठेतरी काहीतरी चांगलं दिलेलं आहे। अगोदरच जखम आणि त्यावरती मीठ चोळण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। ही खंत मी नाही तर सर्वसामान्य जनता सुद्धा आपल्या समोर त्यांनी व्यक्त केलेला आहे। आपण ही बातमी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।